नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये आणि याच्या पुढच्या साधारणतः 3 ते 4 लेक्चरमध्ये एक अतिशय महत्त्वाची अशी ऑर्गन सिस्टीम कव्हर करायची आहे. त्या ऑर्गन सिस्टीमचं नाव काय बरं? तर डायजेस्टिव्ह सिस्टीम, ज्या अंतर्गत आपल्याला डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शन ह्या दोन गोष्टी शिकायच्या आहेत. मित्रांनो, मानवामध्ये महत्त्वाच्या बऱ्याच ऑर्गन सिस्टीम आहेत आणि त्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही देखील एक महत्त्वपूर्ण अशी एक ऑर्गन सिस्टीम आहे. इतर कोणकोणते आहेत बरं? तर नर्वस सिस्टीम आहे, किंवा मग आणखी कोणती आहे? स्केलेटन सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, ठीक आहे. त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे आणि त्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम देखील आहे. मित्रांनो, ऑर्गन सिस्टीम या गोष्टी शिकताना आपल्याला काही बेसिक माहिती असणं अपेक्षित आहे. मी या ठिकाणी अपेक्षा करतो की तुम्हाला त्या बेसिक गोष्टी माहीत आहेत. त्यामध्ये काय काय माहिती असणं अपेक्षित आहे? सेल म्हणजे काय, सेलपासून बनणाऱ्या टिश्यू म्हणजे काय असतं, टिश्यूपासून बनणारे ऑर्गन्स हे काय प्रकार असतात आणि अनेक ऑर्गन्स जेव्हा पर्टिक्युलर असं काम करायला लागतात तर त्यांच्यापासून या ऑर्गन सिस्टीम बनतात. तर या ऑर्गन सिस्टीमपैकी एक महत्त्वपूर्ण जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तर तिच्याबद्दल आपल्याला पुढच्या काही स्लाइड्सच्या माध्यमातून जाणून घ्यायचे. अतिशय पद्धतशीरपणे आणि सिस्टमॅटिक पद्धतीनं आपल्याला ही डायजेस्टिव्ह सिस्टीम जाणून घ्यायची आहे आणि त्यामुळं कदाचित हे जे काही लेक्चर बनणार आहे तर हे साधारणतः पुढच्या 3 ते 4 लेक्चरमध्ये आपण हा सगळा पार्ट कव्हर करणार आहोत. कारण एकच जर लेक्चर बनवलं तर ते खूपच लेंदी बनण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीमची ॲनाटॉमी पाहायची आहे. रचना कशा पद्धतीनं या ठिकाणी आहे, त्यामध्ये कोणकोणते ऑर्गन्स आहेत ह्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे आणि त्यानंतरच्या लेक्चर्समध्ये आपल्याला त्याची फिजिओलॉजी जाणून घ्यायची. ठीक आहे, तर या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ह्युमन ॲनाटॉमी आणि ह्युमन फिजिओलॉजी पार्ट 1 मध्ये आपल्याला हे सगळं शिकायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी मित्रांनो ही जी काही आपली ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तर 2 पार्ट्समध्ये आपल्याला डिवाइड करता येते. पहिला पार्ट कोणता? तर पहिला पार्ट आहे मित्रांनो एलिमेंटरी कॅनॉल, ज्याला आपण GI ट्रॅक असं देखील म्हणू शकतो. आणि दुसरा आहे असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स, म्हणजेच काय बरं? तर ॲक्सेसरी ग्लँड्स असं देखील आपण ह्याला म्हणू शकतो. मग आता या डायजेस्टिव्ह सिस्टीमला 2 पार्ट्समध्ये डिवाइड करण्यामागं नेमका तर्क काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी पहिल्यांदा डायजेस्टिव्ह सिस्टीम नेमकं काम काय करते हे आपण थोडक्यामध्ये समजावून घेऊया. मित्रांनो, आपण जे काही अन्न घेतो तर त्यामध्ये मुख्यतः 3 घटक असतात. कोणकोणते बरं? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स. तर या ठिकाणी मित्रांनो कार्बोहायड्रेट्स हे मुख्यतः आपल्याला स्टार्चच्या स्वरूपामध्ये भेटत असतात. का बरं? त्याचं कारण आहे मित्रांनो, जे काही प्लॅन्ट्स असतात तर ते प्लॅन्ट्स त्यांचे जे काही अन्न आहे तर ते स्टार्चच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवत असतात. या ठिकाणी आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचं एक महत्त्वाचं काम काय आहे तर त्या स्टार्चचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करणं, प्रोटीन्सचं रूपांतर अमिनो ॲसिडमध्ये करणं आणि फॅट्सचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये करणं. हे ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये त्याचं ॲब्झॉर्प्शन करणं आणि जे काही वेस्ट मटेरियल असतं तर त्याचं एक्सक्रिशन करणं, ह्या सगळ्या गोष्टी या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या माध्यमातून पार पाडल्या जातात. मग पुढचा मुद्दा येतो की ह्याचं डिवायडेशन आपण 2 पार्ट्समध्ये का बरं केलंय? मित्रांनो, ज्या माध्यमातून आपलं हे अन्न पुढे पुढे जातं, म्हणजे आपली अन्नाची एंट्री कुठून होते बरं? तर माउथमधून, आणि वेस्ट मटेरियल जे काही बाहेर पडतं तर ते ॲनसमधून पडतं. ज्या ज्या ऑर्गन्समधून ज्या ज्या पार्ट्समधून हे अन्न पुढे पुढे जात असतं त्या सगळ्या पार्टला मिळून काय म्हटलं जातं? तर एलिमेंटरी कॅनॉल म्हटलं जातं. मग त्यामध्ये काय काय येतं? तर सुरुवातीपासून बघा, माउथ आहे, माउथमधून अन्न कशामध्ये जातं? तर फॅरिंग्समध्ये जातं, म्हणजेच घशामध्ये. त्यानंतर फॅरिंग्समधून इसोफॅगसमध्ये म्हणजेच अन्ननलिकेमध्ये जातं. अन्ननलिकेमधून ते पुढे कशामध्ये जातं? तर स्टमकमध्ये. स्टमकमध्ये त्या अन्नाचं पचनही घडतं आणि अन्न काही काळासाठी साठवलं देखील जातं. स्टमकमधून पुढं ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातं, नंतर लार्ज इंटेस्टाईनमध्ये जातं आणि नंतर जे काही वेस्ट मटेरियल राहिलेलं आहे तर ते रेक्टममध्ये काही काळासाठी साठतं आणि तिथून पुढं ॲनसद्वारे ते शरीराच्या बाहेर पडतं. म्हणजे एकंदर हा एक बंदिस्त असा मार्ग आहे ज्याची ओपनिंग माउथमध्ये होते आणि त्याची शेवट कुठं होते? तर तो ॲनस या ठिकाणी होतो. मित्रांनो, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कन्सिडर्ड ॲज दी कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपला जो एलिमेंटरी कॅनॉल आहे तर तो कंप्लीट आहे असं म्हटलं जातं. त्याचं कारण काय मित्रांनो? त्याचं कारण आहे बरेचसे जे काही प्राणी आहेत तर त्यांचा एलिमेंटरी कॅनॉल हा इनकम्प्लीट असतो. मग कंप्लीट आणि इनकम्प्लीट ह्यांच्यामध्ये मुख्यतः फरक काय आहे? मित्रांनो, या ठिकाणी अन्नाची फूडची एंट्री आणि एक्झिट ही 2 वेगवेगळ्या पॉईंट्समधून होत असते. पण काही प्राण्यांमध्ये मात्र अन्नाची म्हणजेच फूडची एंट्री
आणि एक्झिट हे एकाच पॉईंटमध्ये एकाच छिद्रामधून होत असते. म्हणजेच त्यांचं जे काही माउथ आणि ॲनस आहे तर दोन्हीही एकच छिद्र काम करत असतं आणि त्यालाच इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम असं म्हटलं जातं किंवा एलिमेंटरी कॅनल त्यांचा इनकम्प्लीट आहे असं म्हटलं जातं. मित्रांनो, या सगळ्या प्रक्रियेमध्ये, या सगळ्या प्रोसेसमध्ये बऱ्याचशा अशा ग्लँड्स असतात, विशेषतः एक्झोक्राईन ग्लँड्स असतात की ज्यांच्यामधून वेगवेगळे एन्झाईम्स सिक्रीट होत असतात. ह्या एन्झाईम्सच्या मदतीनं हे सगळं पचन, हे सगळं डायजेशन घडत असतं. उदाहरणार्थ स्टार्चचं रूपांतर ग्लुकोजमध्ये, प्रोटीन्सचं रूपांतर अमिनो ॲसिडमध्ये किंवा फॅट्सचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये हे काही एकाच टप्प्यामध्ये घडत नसतं, ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये घडत असतं आणि यासाठी जे काही एन्झाईम्स सिक्रीट होत असतात ते वेगवेगळ्या ग्लँड्समधून सिक्रीट होत असतात आणि त्याच ग्लँड्स म्हणजे कोणत्या तर असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. या ग्लँड्समधून फूड पास होत नसतं. ठीक आहे, फूड पास ज्याच्यामधून होतं त्याला म्हणतात एलिमेंटरी कॅनल आणि हे फूडचं डायजेशन घडवण्यासाठी ज्या मदत करतात त्या म्हणजे डायजेस्टिव्ह ग्लँड्स. मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला या दोन गोष्टींमधला नेमका फरक काय आहे हे समजलेलं असेल. तर मित्रांनो, पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला काय पाहायचंय तर आपला जो एलिमेंटरी कॅनल आहे तर तो कुठून चालू होतो तर माउथमधून चालू होतो आणि तो कुठं संपतो तर ॲनसमध्ये संपत असतो आणि त्यामध्ये मग वेगवेगळे जे काही पार्ट्स असतात तर ते या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. या ठिकाणी एक इमेज आहे, सुंदर अशी इमेज आहे. तर यामध्ये आपण बहुतांश जे काही मी पार्ट्स सांगितलेले तर ते या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्यामध्ये टंग आहे. टंग ही बक्कल कॅव्हिटीमध्ये किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये असते. सलायव्हरी ग्लँड जी की एक डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहे. सलायव्हरी ग्लँड्सचे पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत. पॅरोटिड ग्लँड असते, सबलिंग्वल ग्लँड आहे, सबमॅन्डिब्युलर. याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे मित्रांनो. त्यानंतर फॅरिंग्स ज्याला आपण घसा म्हणतो, घशाच्या नंतर काय येतो तर इसोफॅगस येतो ज्याला आपण अन्ननलिका म्हणतो. अन्ननलिकेमधून अन्न कशामध्ये चाललंय तर स्टमकमध्ये चाललंय. स्टमकमधून ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाणार आहे आणि त्यानंतर ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये जाणार आहे. लार्ज इंटेस्टाईनमधून रेक्टममध्ये ते वेस्ट मटेरियल स्टोअर होणार आहे आणि शेवटी ते ॲनसमधून काय होणार आहे बरं तर शरीराच्या बाहेर पडणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थोडंसं तुमच्याकडून अपेक्षा करूया की तुम्हाला ही जी काही इमेज आहे तर ही समजलेली आहे का. या ठिकाणी बघूया आपण एक एक पार्ट. तर हा कोणता पार्ट आहे तर मित्रांनो हे काय येतं तर टीथ येतं. ठीक आहे, टीथ येतं. पुढचा जो पार्ट आहे तर पुढचा पार्ट कोणता आहे तर तो माउथ आहे. माउथमध्येच हे टीथ येतं. अप्पर आणि लोअर जे काही आपले जॉज आहेत तर त्याच्यावर हे आपले टीथ काय असतात बरं तर अटॅच झालेले असतात. टीथ बद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती जाणून घ्यायची आहे. पुढचा जो पार्ट आहे तर तो कोणता आहे तर टंग आहे. ठीक आहे, हा जो पार्ट आहे तर तो कोणता आहे बरं टंग आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा जो पार्ट आहे तर हा कोणता असेल बरं तर हा इसोफॅगस आहे. कोणता आहे बरं इसोफॅगस म्हणजेच अन्ननलिका. पुढचा जो पार्ट आहे तर हा कोणता आहे तर जे शेप्ड असणारा कोणता पार्ट आहे तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये त्याला म्हणतात स्टमक. पुढचा पार्ट कोणता आहे बरं तर हा जो आहे तर तो स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे. साधारणतः 6.5 मीटर पर्यंत याची स्मॉल इंटेस्टाईनची लांबी असते. त्याच्या पुढे जे काही अन्न जातं तर ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये जातं. त्यामुळे हा पार्ट कोणता असणार आहे बरं लार्ज इंटेस्टाईन आहे. त्यानंतर काय असणार आहे बरं तर हे वेस्ट मटेरियल या ठिकाणी स्टोअर होतं. यालाच काय म्हणतात बरं तर रेक्टम म्हणतात आणि शेवटी ते ॲनसमधून काय होतं बरं शरीराच्या बाहेर पडतं. तर मित्रांनो या ठिकाणी मी अपेक्षा करतो की तुम्हाला हे सगळे जे काही पार्ट्स आहेत तर ते समजलेले आहेत. ह्या काय आहेत तर ह्या सलायव्हरी ग्लँड्स आहेत. ठीक आहे, सलायव्हरी ग्लँड्स त्याचे पुन्हा 3 प्रकार पडतात. त्याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये पाहायचंय. आता ही देखील एक डायजेस्टिव्ह ग्लँड आहे जिचं नाव काय बरं तर लिव्हर आहे. मानवी शरीरामधली सर्वात मोठी जी काही ग्लँड आहे तर ती लिव्हर आहे. साधारणतः 1500 ग्रॅम म्हणजेच 1.5 किलो पर्यंत या लिव्हरचं वजन असतं. हा जो ऑर्गन आहे तर ही देखील एक ग्लँड आहे मित्रांनो जिचं नाव आहे पॅनक्रियाज. ठीक आहे, तर ही पॅनक्रियाज आहे. आणि त्यानंतर पुढचा जो काही अवयव आहे तर हा आहे गॉल ब्लॅडर ज्याला मराठीमध्ये पित्ताशय म्हटलं जातं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण एलिमेंटरी कॅनल आणि त्याच्यामधले जे काही वेगवेगळ्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत त्यांच्याबद्दल अभ्यास केलेला आहे. आता मित्रांनो या लेक्चरच्या पुढच्या पार्टमध्ये आपल्याला काय पाहायचंय तर टप्प्याटप्प्यानं आपल्याला ह्या एलिमेंटरी कॅनलमध्ये सुरुवातीचे जे काही भाग आहेत त्यामध्ये माउथ आहे, बक्कल कॅव्हिटी आहे. त्या बक्कल कॅव्हिटीमध्ये किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये जे काही आहे तर ते टीथ आणि टंग बद्दल आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, काय काय पाहायचं बरं माउथ म्हणजे जी ओपनिंग आहे त्याला माउथ म्हटलं जातं आणि आतला जो पोर्शन आहे तर त्याला बक्कल किंवा ओरल कॅव्हिटी म्हटलं जातं. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा बक्कल कॅव्हिटीमध्ये टीथ दिसत आहेत. ओपनिंग आहे त्याला माउथ म्हणतात आणि आत काय आहे बरं तर टंग आहे. तर या तिन्ही पार्ट बद्दल आपल्याला डिटेलमध्ये पाहायचंय. एक सुंदर असा फोटो आहे या ठिकाणी माउथचा आणि बक्कल कॅव्हिटीचा. तर या ठिकाणी बघा जो काही अप्पर मोस्ट ट्रान्सवर्स स्लिट लाईक ओपनिंग आहे एलिमेंटरी कॅनलची तर त्याला म्हटलं जातं माउथ.
ठीक आहे. तर एलिमेंटरी कॅनॉलची ओपनिंग कुठं असते बरं, तर माउथमध्ये होत असते. माउथ इज बॉर्डेड बाय दी मुवेबल अप्पर अँड लोअर लिप्स. यस, ही जी ओपनिंग आहे मित्रांनो, तर ह्याला गार्डिंग कशाची असते, तर मुवेबल अशा ओठांची, लिप्सची. हा वरचा ओठ आणि हा कोणता आहे बरं, तर खालचा ओठ आहे. ठीक आहे, हा अप्पर लिप, लोअर लिप. ठीक आहे, आणि ही जी मधली ओपनिंग आहे तर ही माउथची असते आणि त्याच्या आत जी काही कॅव्हिटी आहे तर त्याला बक्कल कॅव्हिटी किंवा मग ओरल कॅव्हिटी असं देखील म्हटलं जातं. आणि ह्या ओरल कॅव्हिटीमध्ये काय काय मित्रांनो, तर टीथ आहेत, त्यानंतर टंग आहे, त्यानंतर काय बरं हे टॉन्सिल्स वगैरे येतं. ठीक आहे, तर त्यानंतर ह्या युवला वगैरे किंवा ज्याला आपण पडजीप म्हणतो, तर असे बरेचसे पार्ट्स किंवा सब पार्ट्स या ठिकाणी असतात. सलायवरी ग्लँड्स येतात, टंग आहे, त्यानंतर काय बरं, तर टीथ आहे मित्रांनो. त्यानंतर थोडंसं आपण आता या बक्कल कॅव्हिटीच्या वरच्या भागाकडं आपण पाहूया. वरच्या भागामध्ये तुम्ही जर पाहिलं तर असा टणक असा भाग दिसतो. खरं तर त्या ठिकाणी एक बोन देखील असतं आणि त्यालाच म्हटलं जातं हार्ड पॅलेट. काय म्हटलं जातं, हार्ड पॅलेट. ठीक आहे, आणि त्याच्या पाठीमागच्या जसं आपण पाठीमागच्या बाजूला जाऊया, म्हणजे आपल्या बक्कल कॅव्हिटीचा जो वरचा सरफेस आहे त्याचा पुढचा जो भाग आहे तर तो कसा असतो, हार्ड असतो. आणि जसजसं आपण मागं जाऊ तसतसा तो थोडासा सॉफ्ट होत जातो. नंतर हा सॉफ्ट पॅलेट जो काही आहे तर तो या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा अतिशय म्हणजे मऊ स्वरूपामध्ये या ठिकाणी फॅरिंग्सच्या ठिकाणी खाली उतरतो आणि त्यालाच युला किंवा यालाच पडजीभ असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे, पडजीभ तुम्हाला माहितच असेल. त्यानंतर टॉन्सिल्स असतात, टॉन्सिलही पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या ठिकाणी जे टॉन्सिल्स आहेत हे दाखवलेले आहेत. कधी कधी टॉन्सिल्समध्ये जेव्हा इन्फेक्शन होतं तर सूज येते आणि तुम्हाला माहितच आहे त्याचा त्रास भयंकर होत असतो. आणि शेवटी खाली काय बरं, तर ही टंग आहे. आता हे जे पॅलेट्स असतात, हार्ड पॅलेट आणि सॉफ्ट पॅलेट, ह्यांचा नेमका उपयोग काय मित्रांनो, तर तुम्हाला हे तर माहित आहे की फॅरिंग्स जो काही घशाचा भाग आहे तर तो कॉमन पाथ आहे. कशासाठी बरं, तर फॅरिंग्स इज द कॉमन पाथ ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड द रेस्पिरेटरी सिस्टीम. त्या ठिकाणावरून फूडही जातं आणि एअर देखील जातं. मग आता या ठिकाणी ह्या हार्ड पॅलेटचा नेमका उद्देश काय आहे, तर मित्रांनो ह्या हार्ड पॅलेटमुळं काय होतं, तर आपली जी बक्कल कॅव्हिटी आहे किंवा आपलं जे फूड आहे आणि वरतून जी काही आपल्या नाकाच्या माध्यमातून, नॉस्ट्रिल्सच्या मधून जे काही एअर जात असते त्यामध्ये एक सेपरेशन राहतं. या ठिकाणी हे जे काही हार्ड बोन जर नसलं असतं तर एखाद्या वेळेस चावताना ही जी काही नॉस्ट्रिल्स आहेत तर हे दबल्या गेले असते आणि आपली जी काही श्वास नलिका आहे तर ती एखाद्या वेळेस ब्लॉक झाली असती. आणि त्यामुळेच मित्रांनो ही गोष्ट होऊ नये यासाठी काय बरं, तर इथं हार्ड पॅलेट असतं. ठीक आहे, पुढे काय आहे, तर हार्ड पॅलेट आहे आणि मागच्या भागामध्ये सॉफ्ट पॅलेट आहे. तर या ठिकाणी मित्रांनो द अँटेरियर बोनी हार्ड पॅलेट इज लाइन्ड बाय द पॅलेटाईन रॅग. ठीक आहे, या ठिकाणी ते कशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कव्हर झालेलं आहे, तर पॅलेटाईन रॅगच्या माध्यमातून ते कव्हर झालेले आहेत. त्यानंतर मित्रांनो द पोस्टेरियर सॉफ्ट पॅलेट हँग्स डाऊन इन टू द फॅरिंग्स इज कॉल्ड एज द युविला. मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला पूर्वीच सांगितलेलं आहे, हा जो काही सॉफ्ट पॅलेट आहे तर या ठिकाणी थोडं मागं गेल्यानंतर तो या पद्धतीनं दिसायला लागतो आणि त्यालाच युविला किंवा त्यालाच आपण मराठीमध्ये पडजीभ असं देखील म्हणत असतो. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे काही माउथ मधले सब पार्ट्स आहेत तर ते दाखवलेले आहेत, ज्याविषयी आपण ऑलरेडी जाणून घेतलेलं आहे. The jaw bones bear 4 kinds of teeth and a tongue at the base of the buccal cavity. मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर आपले जे काही जॉ बोन्स आहेत त्यामध्ये बघा खालचं जे काही बोन आहे तर ते एकच बोन आहे. आपल्या बघा फेसमध्ये 14 बोन्स आहेत. आपल्याला जेव्हा स्केलेटन सिस्टीम शिकायची आहे तेव्हा वाटलं तर याविषयी मी पुन्हा एकदा डिटेलमध्ये सांगल. पण फेसमध्ये आपल्या 14 बोन्स आहेत. त्यामध्ये 2 महत्त्वाचे बोन्स आहेत. एक म्हणजे लोअर जॉ, ज्याला मॅन्डिबल म्हटलं जातं. ज्याला काय म्हटलं जातं बरं, मॅन्डिबल म्हटलं जातं. आणि अप्पर जॉमध्ये आपल्या 2 बोन्स असतात ज्याला मॅक्झिला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मॅक्झिला. मॅन्डिबल एक असतं आणि मॅक्झिला मात्र 2 असतात. मित्रांनो या मॅन्डिबलवर आणि मॅक्झिलावर असे काही सॉकेट्स असतात ज्यामध्ये आपले टीथ काय असतात तर फिक्स झालेले असतात. आणि याच कारणामुळं ह्युमन टीथ्स आर ऑल्सो नोन ॲज दी थिकोडोंट. कळलं का, आपले ह्युमन टीथ हे हेट्रोडोंट तर आहेत, डायफायोडंट आहेत, पण त्याच पद्धतीनं ते थिकोडोंट देखील आहेत. कशामुळे त्याला थिकोडोंट म्हटलं जातं, त्याचं कारण आहे मित्रांनो, दे आर फिक्स्ड इन दी सॉकेट्स ऑफ दी जॉज. लक्षात आलं का. त्यासोबतच ही जी काही टंग आहे मित्रांनो तर ती टंग ही आपल्या बक्कल कॅव्हिटीच्या बेसला काय झालेली असते तर फिक्स झालेली असते. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे टीथ.
ठीक आहे. आता टीथ विषयी आपल्याला बरंच काही आता पुढच्या काही स्लाइड्सच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय. दीज आर दी एक्टोमेसोडर्मल इन ओरिजिन. हे जे काही आपले टीथ आहेत तर यांचं ओरिजिन काय आहे, तर ते एक्टोमेसोडर्मल इन ओरिजिन आहेत. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आता टीथ विषयी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं, आपले जे काही टीथ आहेत तर ते हेट्रोडोंट आहेत, म्हणजेच आपल्याकडे 4 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे टीथ आहेत. जर समजा आपले सगळे टीथ जर सारख्याच प्रकारचे असले असते तर त्याला होमोडोंट म्हटले असतं. ठीक आहे, त्याला काय म्हटलं असतं बरं, होमोडोंट. पण आपल्याकडे तसं आहे का बरं, तर नाहीये. होमोडोंट टीथ म्हणजेच काय, तर सगळे जे टीथ आहेत तर ते सेम आहेत. पण मानवामध्ये असं नसतं. मानवामधले जे काही टीथ आहेत तर ते हेट्रोडोंट आहेत. हेट्रोडोंट म्हणजेच काय, तर डिफरंट टाइप्स ऑफ टीथ असतात. आणि किती प्रकारचे टीथ आहेत आपल्याकडं, तर 4 प्रकारचे टीथ आहेत. कोणकोणते आहेत, तर त्यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा हे इन्सिजर. काय बरं, इन्सिजर. त्यानंतर कॅनाइन्स म्हणजे सुळे. त्यानंतर इथं प्रीमोलार्स आहेत आणि हे मोलार्स. म्हणजेच आपल्याकडे किती प्रकारचे टीथ आहेत, 4 प्रकारचे. जे समोरचे दात आहेत तर ते कोणते आहेत बरं, तर इन्सिजर्स. मराठीमध्ये त्याला पटाशीचे दात देखील म्हणतात. कॅनाइन्स म्हणजे सुळे, प्रीमोलार्स म्हणजेच उपदाढा आणि मोलार्स म्हणजेच काय, तर दाढा. तर या सगळ्यांविषयी आपल्याला जाणून घ्यायचंय. आणि हे कशामध्ये फिक्स असतात बरं, हे सॉकेट ऑफ जॉ मध्ये फिक्स असतात. मित्रांनो आपल्याला टीथचा जो काही वर पार्ट दिसत असतो, म्हणजेच आपल्या हिरड्यांच्या वर, गम्सच्या वर, तर तो खूप कमी असतो. तेवढाच पार्ट हा आपल्या हिरड्यांमध्ये फिक्स झालेला असतो. या ठिकाणी मित्रांनो teeth of the human beings are embedded in the sockets of the jaw bones, so they are called as the thecodont. ऑलरेडी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की ते जॉ बोन्स मध्ये त्यांच्या सॉकेट्स मध्ये फिक्स असतात. दॅट्स वाय ह्युमन टीथ्स आर ऑल्सो नोन ॲज दी थेकोडोंट टीथ. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, तर हे इथं सॉकेट्स ऑफ दी जॉ दाखवलेले त्या इमेजमध्ये. पुढचा पॉईंट आहे डायफायोडंट टीथ. मित्रांनो डायफायोडंटचा अर्थ काय होतो, तर तुम्हाला आठवत असेल लहानपणी जन्मल्या तर कोणालाच दात नसतात, म्हणजे ह्युमन बिंग्समध्ये दात नसतात. पण नंतर आपल्याला दात येतात. ते दात त्यांना काय म्हटलं जातं बरं, मिल्क टीथ किंवा दूध दात म्हटलं जातं. साधारणतः 8व्या-9व्या वर्षानंतर काय व्हायला लागतं, तर ते दूध दात जे काही आहेत तर ते पडायला लागतात आणि पुन्हा आपल्याला जे दात येतात तर ते परमनंट टीथ येतात. म्हणजेच आपल्याला आयुष्यामध्ये 2 वेळेस दात येतात. आणि त्याचमुळे मित्रांनो ह्युमन टीथ्स आर ऑल्सो नोन ॲज दी डायफायोडोंट टीथ. लक्षात आलं का, आपल्याला आयुष्यामध्ये 2 वेळा दात येतात. एवढं हे जे काही मिल्क टीथ आहेत ज्याला डेसिडियस टीथ देखील म्हटलं जातं, तर ह्यांची संख्या 20 असते मित्रांनो. आणि जेव्हा आपल्याला परमनंट टीथ येतात तर ते परमनंट टीथची संख्या किती असते, तर 32 संख्या असते. मेजॉरिटी ऑफ द मॅमल्स इन्क्लुडिंग ह्युमन बिंग्स फॉर्म दी 2 सेट्स ऑफ टीथ ड्युरिंग देअर लाईफ टाईम. बहुतांश सस्तन प्राण्यांमध्ये किती वेळा त्यांच्या आयुष्यामध्ये टीथ्स येतात, तर 2 वेळा. पण मित्रांनो हे पूर्णतः सत्य देखील नाहीये. बऱ्याचशा प्राण्यांमध्ये कितीही वेळेस टीथ येऊ शकतात. सहसा मॅमल्समध्ये 2 वेळा येतात. पण इतर काही प्राणी आहेत, उदाहरणार्थ रेप्टाइल्स वगैरे आहेत, तर त्यांच्यामध्ये मात्र कंटिन्यू टीथ जरी पडत राहिले तरी नवीन येत राहतात. उदाहरणार्थ मगर किंवा मग मॅमल्समध्ये म्हटलं किंवा माशांमध्ये म्हटलं तर शार्क सारख्या माशांमध्ये कंटिन्यू टीथ येऊ शकतात. ए सेट ऑफ टेम्पररी मिल्क ऑर द डेसिडियस टीथ आर रिप्लेस्ड बाय द सेट ऑफ द परमनंट ऑर द अडल्ट टीथ. जे काय आपले दूध दात असतात ज्याला टेम्पररी किंवा डेसिडियस किंवा मिल्क टीथ म्हटलं जातं, तर ते नंतर कशाच्या माध्यमातून रिप्लेस होतात, तर ते परमनंट किंवा अडल्ट टीथच्या माध्यमातून रिप्लेस होतात. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा एक थोडंसं डिवायडेशन किंवा इमेजच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. हे सेंट्रल इन्सिजर्स आहेत. हे काय आहेत बरं, सेंट्रल इन्सिजर्स. त्यानंतर हे जे बाजूचे 2 आहेत तर हे लॅटरल इन्सिजर्स आहेत. म्हणजे तुम्ही जर एक जर समजा जॉ जर कन्सिडर केला, अप्पर जॉ ठीक आहे किंवा लोअर जॉ कोणताही कन्सिडर केला तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण दोन्हीमध्येही तुमच्याकडे 16 टीथ असतात. तर या ठिकाणी मित्रांनो हे सेंट्रल इन्सिजर्स आणि लॅटरल इन्सिजर्स म्हणजे एकूण इन्सिजरची संख्या किती असते, तर 4 असते. त्यानंतर हे जे काही आहेत तर हे कॅनाइन्स आहेत. हे काय आहेत बरं, कॅनाइन्स आहेत. त्यानंतर आपल्याला इथं या ठिकाणी प्रीमोलार्स आणि त्याच्यानंतर आपल्याला मोलार्स आढळतात. ठीक आहे, तर हे खरं तर प्रायमरी टीथ विषयी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो हे जे काही आहेत तर हे अडल्ट टीथचा पॅटर्न आहे. ठीक आहे, तर यामध्ये जे काही मधले 2 आहेत तर हे सेंट्रल इन्सिजर्स आहेत. त्याच्या बाजूचे जे काही 2 टीथ आहेत तर हे कोणते आहेत बरं, तर लॅटरल इन्सिजर्स. एकूण सेंट्रल इन्सिजर्स आणि लॅटरल इन्सिजर्सची जर संख्या पाहिली एका जॉवर अटॅच असणाऱ्या तर किती आहे बरं, तर 4 आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला काय असणार बरं, तर प्रीमोलार्स. ठीक आहे, प्रीमोलार्स आणि त्यानंतर मोलार्स. म्हणजे एकंदर इन्सिजर्स, त्यानंतर कॅनाइन्स, त्यानंतर प्रीमोलार्स आणि मोलार्स असे एकूण एका जॉवर किती
तर 16 म्हणजे 16 टीथ असतात आणि दुसऱ्या जॉवर 16, या पद्धतीनं 32 टीथचा हा पॅटर्न आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला पाहायचं आहे ती थर्ड मोलार टीथ अपीअर व्हेरी लेट. तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही ऐकलं असेल की बाबा साधारणतः 20-21व्या वर्षानंतर आपल्याला आणखी एक म्हणजे प्रत्येक साईडला असे एकूण 4 दात येतात, त्याला आपण अक्कलदाढा विस्डम टीथ म्हणतो मित्रांनो. ठीक आहे, तर हे जे काही विस्डम टीथ आहेत तर हे मोलार्स कॅटेगरीमध्ये येतात. सगळ्यात शेवटचे जे काही आहे थर्ड मोलार तर ते साधारणतः 21व्या वर्षानंतर येतं आणि त्यालाच काय म्हणतात बरं, तर विस्डम टीथ असं म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी थोडंसं प्रत्येक जे काही टीथ आहे किंवा प्रत्येक टाईपचा जो टीथ आहे तर त्याच्या एकंदर जे काही शेप वगैरे आहे तर त्याबद्दल थोडंसं सांगितलेलं आहे. जे काही चिसेल शेपड असतो तर तो कोणता आहे, तर इन्सिजर्स, आणि ह्याचा मुख्य जो काही उपयोग असतो तर कटिंग, अन्न त्या ठिकाणी कट करण्यासाठी, कापण्यासाठी आपण इन्सिजर्सचा वापर करत असतो. मित्रांनो आपले जे काही 4 वेगवेगळ्या प्रकारचे दात आहेत तर त्या प्रत्येकाचा वापर देखील वेगवेगळ्या पद्धतीने होतो. म्हणजे उदाहरणार्थ आता जसं आपण पाहिलं इन्सिजर्स जे काही आहेत तर त्यांचा वापर अन्न कट करण्यासाठी होतो. कॅनाइन्सचा जर वापर पाहिला तर सध्या मानवामध्ये कॅनाइन्सचा एवढा वापर होत नाही, पण जे काही हिंस्र प्राणी असतात, मांसभक्षी प्राणी असतात तर त्यांच्यामध्ये मात्र त्यांनी कॅनाइन्सचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करतात. जे काही शिकार असते तर ती फाडण्यासाठी त्यांनी कॅनाइन्सचा वापर करू शकतात. त्यानंतर प्री मोलार्स आणि मोलार्स जे काही आहेत तर मित्रांनो त्यांचा वापर अन्न चावण्यासाठी होतो. ठीक आहे, आपण मुख्यतः जे काही साईडला चावत असतो तर ते प्री मोलार्स आणि मोलार्स म्हणजे दाढांच्या साह्यानं चावत असतो. या ठिकाणी कॅनाइन्सचा या ठिकाणी शेप दिलेला आहे आणि त्यांचा वापर काय बरं, तर दी डॅगर लाईक टीथ हेल्प इन दी टिअरिंग, म्हणजेच फाडण्यासाठी, अन्न किंवा शिकार फाडण्यासाठी ह्यांचा वापर होत असतो. त्यानंतर प्रीमोलारचा वापर कशासाठी होतो, तर प्रीमोलार आणि मोलार या दोघांचाही वापर एकाच कारणासाठी होतो आणि तो म्हणजे कोणता, तर या ठिकाणी त्यांचा वापर हा ग्राइंडिंग ऑफ दी फूड याच्यासाठी होत असतो. अन्नाचं चर्वण करण्यासाठी, चावण्यासाठी यांचा वापर होत असतो. एकंदर 4ही प्रकारचे जे काही दात आहेत तर त्यांचा वापर आपण पाहिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो ह्युमन डेंटिशन फॉर्म्युला जो काही आहे तर तो देखील आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे जे काही खालच्या साईडला 16 दात आणि वरच्या साईडला जे काही 16 दात आहेत किंवा आपण जर मिल्क टीथ पाहिले तर त्या ठिकाणी त्यांची संख्या किती असते बरं, तर 20 असते. तर त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे आणि अडल्टमध्ये देखील जो काही ह्युमन डेंटिशन फॉर्म्युला आहे तर तो वेगळा आहे. या ठिकाणी इन्सिजर्स किती असतात, तर 2 असतात. म्हणजे या ठिकाणी इन्सिजर्स कोणत्या पद्धतीने केलेले आहेत, तर अप्पर जॉमध्ये किंवा लोअर जॉमध्ये तुम्ही जर हाफ पार्ट जर घेतला तर त्या ठिकाणी हाफ पार्टमध्ये किती इन्सिजर्स येणार बरं, तर त्या ठिकाणी 2 इन्सिजर्स येणार. त्यानंतर कॅनाइन्स किती येणार, तर कॅनाइन्स 1 येणार, वरच्या बाजूला 1, खालच्या बाजूला 1. प्रीमोलार्स 2, वरच्या बाजूला 2, खालच्या बाजूला 2. आणि मोलार्स किती येणार, तर 3. त्यामुळं टोटल नंबर ऑफ टीथ जे काही आहेत तर ते अप्पर जॉमध्ये 16 आहेत. आणि त्यामुळे मित्रांनो ह्याचा जो काही फॉर्म्युला होत असतो तर तो फॉर्म्युला काय होतो असतोय बरं, तर हा फॉर्म्युला 2123 अपॉन 2123 इंटू 2 या पद्धतीनं दर्शवला जातो. म्हणजेच तुम्ही जर अप्पर जॉचा जर विचार केला, त्याचा जर हा पोर्शन जर तुम्ही विचारात घेतला तर 2 काय आहेत बरं, इन्सिजर्स आहेत, 1 काय आहे तर कॅनाइन आहे, 2 काय आहेत तर प्रीमोलार आणि 3 काय आहेत तर मोलार आहेत. त्याच पद्धतीनं खाली देखील आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण ते पाहूया. द अरेंजमेंट ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ द टीथ इन ईच हाफ ऑफ द बोथ द जॉज इन ऑर्डर कोणती आहे बरं यांची, इन्सिजर्स, कॅनाइन्स, प्रीमोलार्स, मोलार इज रिप्रेझेंटेड बाय दी डेंटल फॉर्म्युला. डेंटल फॉर्म्युला म्हणजे काय, तर हे या ठिकाणी या डेफिनेशनच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर अडल्ट ह्युमनच्या बाबत जर बघितलं तर तो डेंटल फॉर्म्युला कसा आहे, तर मी पूर्वीच सांगितलं होतं 2123 अपॉन 2123 आणि तो काय होत असतो बरं, 32. आणि जर समजा तुम्ही लहान बालकांच्या मध्ये म्हणजे जर मिल्क टीथ जे काही आहेत तर त्यांचा डेंटल फॉर्म्युला जर पाहिला तर तो 2102 काय बरं, 2102. या ठिकाणी मित्रांनो 2 म्हणजे त्यांच्यामध्ये इन्सिजर्स जे काही आहेत हाफमध्ये तर 2 असतात, कॅनाइन 1 असतं. त्यांच्यामध्ये प्रीमोलार्स असतात का, लहान बाळांमध्ये नसतात. आणि 2 म्हणजेच मोलार्स किती असतात, तर 2 असतात. त्यांच्यामध्ये विस्डम टीथ असतो का, तर नाही. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा खालच्या जॉमध्ये 2102 म्हणजे एकूण जी काही संख्या आहे तर ती किती होत असते बरं, तर 20 होत असते. या ठिकाणी जे काही लोअर आणि अप्परचा किंवा अडल्टचे जे काही आहेत तर त्यांच्या परमनंट टीथची एक इमेज या ठिकाणी दर्शवलेली आहे. त्यानंतर हेट्रोडोन टीथ, याचा अर्थ काय होतो, तर ते आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही दात असतात तर अडल्ट ह्युमन हॅज 32 परमनंट टीथ असतात त्यांच्यामध्ये. आणि मित्रांनो त्यानंतर 4 डिफरंट टाइप्स ऑफ टीथ असतात, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. इन्सिजर्स, त्याबद्दल जास्त आता माहिती घेण्याची गरज नाहीये. त्यानंतर काय आहेत बरं, कॅनाइन्स, त्यानंतर काय बरं, प्रीमोलार्स आणि त्यानंतर मोलार्स. ठीक आहे,
हे प्रीमोलार्स आहेत ज्यांची संख्या किती असते बरं 2 असते एका सेटमध्ये आणि मोलार्स किती असतात तर 3 असतात. तो फॉर्म्युला देखील आपण पाहिलेला आहे 2123/2123 आणि त्याचमुळं ह्युमन टीथ जे काही तर त्यांना हेट्रोडोंट म्हटलेलं आहे. आता दाताचं स्ट्रक्चर हा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण संख्या पाहिली ज्यांचा फॉर्म्युला पाहिला पण दाताची नेमकी रचना कशा पद्धतीने आहे तर मित्रांनो दात हे काही आहेत ह्युमन बिंग मधले दात तर हे मुख्यतः 3 पद्धतीनं किंवा 3 लेयर्सनं बनलेले असतात. सगळ्यात वर जो भाग असतो तर त्याला क्राऊन म्हटले जातं, मधला जो भाग आहे तर त्याला नेक म्हटले जातो आणि जो सगळ्यात खालचा जो भाग असतो तर त्याला रूट म्हटले जातो. क्राऊन म्हणजेच काय दी एक्सपोज्ड पार्ट जो आपल्याला प्रत्यक्ष दिसतो तो भाग म्हणजे कोणता तर क्राऊन. मधला जो काही भाग आहे तर त्याला मिडल पार्टला त्या ठिकाणी नेक म्हटला जातो आणि रूट म्हणजेच काय तर जो प्रत्यक्ष जॉच्या सॉकेटमध्ये फिक्स झालेला असतो जो दिसत नाही तो पार्ट म्हणजे कोणता तर रूट. क्राऊन, नेक आणि रूट असा त्यांचा क्रम आहे जो आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर मित्रांनो द बल्क ऑफ ए टूथ इज फाउंड बाय दी हार्ड मटेरियल. मित्रांनो जे काही दाताचा बल्क असतो तर तो एका हार्ड अशा मटेरियल पासून बनलेला असतो आणि त्यालाच डेंटाईन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं बरं तर डेंटाईन म्हटलं जातं. आणि या डेंटाईनच्या बाहेरच्या बाजूला त्याच्यापेक्षाही पुन्हा आणखी एक हार्ड असं मटेरियल असतं. मानवी शरीरामधलं सर्वात मजबूत असं ते मटेरियल असतं डेंटाईनच्याही पुन्हा बाहेरच्या बाजूला. त्याला काय म्हटलं जातं तर ते आपल्याला थोड्याच वेळात पाहायचंय. त्याला म्हटलं जातं इनॅमल. ठीक आहे. तर डेंटाईन हे कोणाच्या माध्यमातून सिक्रीट होतं मित्रांनो तर तो ओडोंटोब्लास्ट ज्या काही सेल्स असतात ह्याचं ओरिजिन कोणतं आहे तर मेसोडर्मल ओरिजिन आहे. तर त्यामधून हे डेंटाईनचं फॉर्मेशन होत असतं. त्यानंतर आपल्याला या डेंटाईनच्या बाहेरच्या बाजूला जे काही कठीण असं जे काही आवरण आहे क्राऊन इज कवर्ड कशाच्या माध्यमातून कव्हर झालेला असतो जो पांढरा भाग आपल्याला जे काही चमकदार मोत्यासारखे दात दिसत असतात तो जो पांढरा भाग असतो तर मित्रांनो ते कोटिंग असतं इनॅमलचं. कोणतं कोटिंग असतं बरं तर ते इनॅमलचं. मानवी शरीरामधला हा हार्डेस्ट सबस्टन्स असतो. ठीक आहे. यानंतर मित्रांनो हा जो काही इनॅमल असतो तर तो ॲमिलोब्लास्टच्या माध्यमातून सिक्रीट होत असतो आणि याचं ओरिजिन कसं आहे तर एक्टोडर्मल आहे. ठीक आहे. एनॅमलचं ओरिजिन हे एक्टोडर्मलचं आहे आणि सिक्रीट होतं ते ॲमिलोब्लास्टच्या माध्यमातून. त्यानंतर पुढचं ए स्मॉल कॅव्हिटी प्रेझेंट इनसाइड दी टूथ इज कॉल्ड एज दी पल्प कॅव्हिटी. अतिशय महत्त्वाचं आहे. मध्ये जी काही कॅव्हिटी असते ज्यामध्ये मग नर्व्ज असतात मित्रांनो ब्लड कॅपिलरीज वगैरे असतात तर त्याला काय म्हटलं जातं बरं तर पल्प म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये काय असतं नर्व्ज ब्लड व्हेसल्स अँड लाइन्ड बाय दी लेअर ऑफ ओडोंटोब्लास्ट. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो ही आपल्या टूथची एक महत्त्वाची अशी डायग्राम आहे. तिला वाटलं तर मी थोडंसं सोप्या पद्धतीनं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. हा सगळ्यात बाहेरच्या बाजूनं जो काही व्हाईट पार्ट दिसतोय जो एक्सपोज असतो जो दिसतो आपल्याला बाहेरून तर त्याला इनॅमल म्हटलं जातं. त्याच्या आत जो आणखी मजबूत असा भाग असतो तर त्याला डेंटिन म्हटलं जातं. त्यानंतर मित्रांनो हे जे काही आहेत तर हे बाजूनं गम्स आहेत. काय आहेत बरं गम्स. आता यामध्ये बघा हा काय पार्ट आहे तर क्राऊन आहे. त्यानंतर मधला जो पार्ट आहे तर ह्याला नेक म्हटलं जातं. या ठिकाणी बघा नेक म्हटलेला आहे आणि त्याच्या खाली सगळ्यात खाली जो पार्ट असतो तर तो कोणता आहे बरं तर या ठिकाणी रूट आहे. मित्रांनो यामध्ये फक्त क्राऊनचा पार्ट आपल्याला बाहेरून दिसतो. नेक आणि रूटचा जो काही टीथचा पोर्शन आहे टीथ मधला दातांमधला जो काही नेकचा आणि रूटचा पोर्शन आहे तो आपल्याला बाहेरून दिसत नाही. आता दातांमध्ये ब्लडचा सप्लाय असतो का तर यस मित्रांनो असतो. त्यामुळेच आपल्याला बऱ्याच वेळेस जेव्हा दातांमध्ये प्रचंड अशा वेदना होत असतात याचाच अर्थ त्या ठिकाणी नर्व्ज आहेत त्या ठिकाणी ब्लडचा सप्लाय होत असतो. आणि तो कुठं असतो बरं मुख्यतः तर या पल्प रिजनमध्ये असतो. कुठं असतो पल्प रिजनमध्ये असतो. खालच्या बाजूनं त्याला हा सप्लाय होत असतो. तर या ठिकाणी मित्रांनो पुढचा मुद्दा आहे जो काही दातांचा बेसचा पार्ट आहे म्हणजेच नेक आणि रूट तर हा कशाच्या माध्यमातून कव्हर असतो किंवा कशामध्ये फिक्स असतो तर तो गम्समध्ये फिक्स असतो. या ठिकाणी पुन्हा एकदा टंग या भागाबद्दल आपल्याला पाहायचं आहे. आपण टीथ बद्दल पाहिलेलं आहे तर आता टंग बद्दल पाहूया. टंग हे काय आहे बरं मित्रांनो तर तो एक मसल आहे. आकाराच्या मानाने जर टंगचा विचार केला तर टंग हा आकाराच्या मानाने खूप मजबूत असा मसल आहे. म्हणजे आपल्या मांडीमधला जो मसल आहे तो खूप मजबूत असतो मान्य आहे पण त्याचा आकार देखील तेवढाच मोठा असतो. पण आकाराचा जर विचार केला तर टंग हा तुलनेनं छोटा मसल असतो पण तरी देखील त्याच्यामध्ये ताकद मात्र जास्त असते. आता ह्याच्यावर खूप सारे त्याच्या वरच्या बाजूला प्रोजेक्शन्स असतात आणि त्या प्रोजेक्शन्सलाच काय म्हणतात बरं तर पॅपिली असं म्हणतात. मित्रांनो या टंगचा मुख्य वापर काय असतो तर सलायवा म्हणजेच लाळ जी काही असते तर तिला अन्नासोबत मिक्स करणं हे टंगचं एक महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर ह्याच्यावर टेस्ट बर्ड्स असतात किंवा त्यालाच आपण पॅपिली असं देखील म्हणतो. या ठिकाणी तुम्हाला वाटलं तर पुढच्या काही इमेजमध्ये पॅपिली पुन्हा व्यवस्थित पद्धतीने येऊ का या ठिकाणी हे जे काही दिसत आहेत ना
अप्पर बर्ड्स, तर त्याला पॅपिली असं म्हणतात. आणि साधारणतः प्रत्येक त्या ठिकाणी पॅपिलीवर किंवा टंगमध्ये 10,000च्या आसपास या ठिकाणी टेस्ट बर्ड्स असतात. टंग इज फ्रीली मुव्हेबल असतो आणि ओरल कॅव्हिटी किंवा बक्कल कॅव्हिटीच्या खालच्या बाजूला तो अटॅच झालेला असतोय. मस्क्युलर सेन्स ऑर्गन आहे, मसल आहे आणि सेन्स ऑर्गन एक ज्ञानेंद्रिय आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला चव कळते. कुठं अटॅच झालेली असते तर अटॅच्ड टू दी फ्लोअर ऑफ दी ओरल कॅव्हिटी बाय दी फोल्ड ऑफ टिश्यू. कोणत्या टिश्यूच्या माध्यमातून ही टंग ही आपल्या फ्लोअर ऑफ दी ओरल कॅव्हिटीला अटॅच झालेली असते तर त्याला म्हणतात फ्रेन्युलम. काय म्हणतात बरं? फ्रेन्युलम एक महत्वाचा आहे. फ्रेन्युलम काय आहे तर आपली जी काही टंग आहे तर ओरल कॅव्हिटीच्या खालच्या बाजूला ज्या मसलच्या साह्याने अटॅच होते तर त्याला काय म्हणतात बरं? तर फ्रेन्युलम असं म्हणतात. The upper surface of the tongue has small projections called as the papillae, some of which bear taste buds. तर त्या पॅपिलीवरच काय असतात बरं? तर टेस्ट बर्ड्स असतात आणि ज्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या चवींचा अंदाज येतो. या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा एक सुंदर अशी डायग्राम आहे. जीभ दिसते, या ठिकाणी टॉन्सिल्स दिसत आहेत. आता टॉन्सिल्स हे जे काही आहेत तर हे सगळ्यात वर इपिग्लॉटिस आहे. इपिग्लॉटिस जेव्हा आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम थोडंसं आणखी पुढच्या भागामध्ये अभ्यासूया पुढच्या लेक्चरमध्ये, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की इपिग्लॉटिस नावाचा एक पडदा असतो जो कशाचं संरक्षण करतो तर आपल्या ट्रॅकियाचं संरक्षण करतो. इट प्रिव्हेंट्स फूड पार्टिकल्स एंटरिंग इनसाइड दी ट्रॅकिया. मित्रांनो ह्या इपिग्लॉटिसवर नियंत्रण असतं ब्रेनचं, ठीक आहे, जेणेकरून आपल्या अन्ननलिकेमध्ये जे काही फूड पार्टिकल्स आहेत किंवा ज्याला आपण बोलस म्हणू शकतो तर त्याचा कोणताही पार्ट किंवा पार्टिकल जाणार नाही हे ते काळजी घेत असतो. त्यानंतर मित्रांनो पॅलेटाईन टॉन्सिल, हे जे काही कॉर्नरचे टॉन्सिल्स आहेत तर त्याला पॅलेटाईन टॉन्सिल्स म्हणतात. लिंग्वल टॉन्सिल्स मित्रांनो जर जिभेच्या एकदम मागच्या बाजूला जर बघितलं तर खडबडीत असा भाग असतो, प्रोजेक्शन्स असतात तर त्यालाच लिंग्वल टॉन्सिल्स म्हणतात. त्यानंतर मित्रांनो आणखी महत्त्वाचा कोणता तर हे पॅपिलीचे वेगवेगळे भाग आहेत. फॉलिएट पॅपिली या ठिकाणी आहेत मित्रांनो. त्यानंतर व्हॅलेट पॅपिली आहेत. त्यानंतर आणखी फिलिफॉर्म पॅपिली हे सगळ्यात समोरच्या बाजूला येतं. त्यानंतर फंगिफॉर्म पॅपिली हे या ठिकाणी येतं. त्यानंतर डॉर्सम ऑफ दी टंग, ठीक आहे. तर हे एकंदर टंग मधले जे काही वेगवेगळे भाग आहेत तर त्याबद्दल आपण बघूया. फंगिफॉर्म पॅपिली जे काही आहेत तर हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे बघा, या ठिकाणी हे सेंटरला जे काही आहेत तर हे फंगिफॉर्म पॅपिली येतं. त्यानंतर नेक्स्ट जे काही पॅपिली आहेत तर ते कोणते येतं? फिलिफॉर्म पॅपिली. तर फिलिफॉर्म पॅपिली देखील आपण इथं पाहिलेलं आहे, टोकाला असतात. त्यानंतर थर्ड पॅपिली जे काही आहेत तर त्या मित्रांनो येतात सर्कम व्हॅलेट पॅपिली, ठीक आहे. सर्कम व्हॅलेट पॅपिली कुठं येतात तर या ठिकाणी मित्रांनो हे सर्कम व्हॅलेट पॅपिली येतात, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो त्याच्या सर्कमव्हॅलेटच्या पॅपिलीच्या मागं कोणते आपण बघितले तर त्या ठिकाणी टॉन्सिल्स, लिंग्वल टॉन्सिल्स देखील होते. आता या भागावर आपल्याला एमसीक्यूज पाहायचे जेणेकरून आपल्याला हा भाग किती ग्रास्प झालेला आहे, आपल्या कन्सेप्ट किती क्लिअर झालेले आहेत याचा एक आपल्याला अंदाज येईल, ठीक आहे. तर पहिला आपल्याला क्वेश्चन बघायचा आहे, ओडोंटोब्लास्ट्स प्रोड्यूस, ओडोंटोब्लास्ट जे काही असतात तर त्यांनी कशाची निर्मिती करतात? डेंटाईन, त्यानंतर मित्रांनो सिमेंट, त्यानंतर इनॅमल आणि शेवटचं आहे पेरिडोंटल मेम्ब्रेन. तर आपण ऑलरेडी मित्रांनो एका स्लाइडमध्ये पाहिलेलं आहे ओडोंटोब्लास्टच्या माध्यमातून कशाची निर्मिती होते तर डेंटाईनची निर्मिती होते. आणि आपण पाहिलेलं आहे डेंटाईनच्या बाहेरून जो काही क्राऊनचा पोर्शन असतो जो व्हाईट कलरमध्ये असतो त्यालाच काय म्हणतात बरं तर इनॅमल म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इलुवा इज पार्ट ऑफ, इलुवा जो काही असते पडजीभ जी काही असते तर ही कशाची पार्ट असते? टंगची पार्ट असते का? त्यानंतर सॉफ्ट पॅलेट, त्यानंतर हार्ड पॅलेट आणि शेवटी आहे इपिग्लॉटिस. तर मित्रांनो आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे समोरच्या बाजूला हार्ड पॅलेट असतं वरच्या बाजूला आणि त्याच्या मागं जसं जाऊ तर त्याची सॉफ्टनेस वाढते, त्यालाच आपण सॉफ्ट पॅलेट म्हणतो. आणि त्या सॉफ्ट पॅलेटचं शेवटी कन्व्हर्जन फॅरिंग्सच्या वरच्या बाजूला कशामध्ये होतं तर इलुवामध्ये होत असतं, त्यालाच काय म्हटलेलं आहे तर पडजीभ असं म्हटलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण इथं थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला फॅरिंग्स आणि इसोफॅगस म्हणजेच काय तर घसा आणि अन्ननलिका याबद्दल शिकायचं आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो थांबूया, तोपर्यंत धन्यवाद. लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया.